मी बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने स्वागत करतोय। आपण आता अशा ठिकाणी आलेलो आहोत, फार अतिशय सुंदर असं तामिळनाडू मधलं तीर्थक्षेत्र, त्रिवेणी संगमावर 3 नद्याच्या संगमावर असणारं हे तीर्थक्षेत्र संगमेश्वर महादेव। आणि याच्या गोपुरामध्ये मेन द्वारामध्ये आपण आता आलेलो आहोत। त्या महाद्वारातून आपण आता दर्शनासाठी जाणार आहोत। तर अतिशय सुंदर असं कावेरी, भवानी आणि आमोधा या 3 नद्याच्या संगमावर वसलेले हे तीर्थक्षेत्र। त्या मंदिराच्या एका बाजूनं कावेरी वाहते, एका बाजूनं भवानी वाहते आणि मंदिराच्या खालून गुप्त अशी असणारी आमोधा नावाची नदी वाहते। तर या तीर्थाच्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत। एक अनोखं दृश्य, तामिळनाडू मधलं अतिशय भव्य, दिव्य आणि पवित्र मंदिर। त्या मंदिरामध्ये आपण आणि या संगमावर स्थित असणारं संगमेश्वर महादेव आणि या संगमेश्वर महादेवाच्या दर्शनाला आता आपण चाललेलो आहोत। हे सर्व आमचे यात्रेकरू जोरात। तर असं असणार ह्या त्रिवेणी संगमावरचं हे पवित्र पावन तीर्थक्षेत्र संगमेश्वर महादेव। आणि ह्या संगमेश्वर महादेवाच्या दर्शनाला आपण आता सगळे यात्रेकरू चाललेलो आहोत। अतिशय भव्य मंदिर आहे। या मंदिराचं महात्म्य बी तशाच पद्धतीचं आहे। भवानी आणि ह्या भवानी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भवानी नदीच्या काठावर कावेरी नदीच्या संगमामध्ये, आमोधा नदीच्या त्रिवेणी संगमामध्ये वसलेलं हे तीर्थक्षेत्र। आणि ह्या तीर्थक्षेत्राच्या दर्शनाला आपण आलेलो आहोत। अतिशय भव्य दिव्य सभा मंडप, फार पुरातन मंदिर। या मंदिराची आख्यायिका, दंतकथा, इतिहास फार वेगळा आहे। सगळं ह्या एका ह्याच्यामध्ये कव्हर करणं थोडंसं अवघड आहे, पण तरी सुद्धा आम्ही हे पवित्र तीर्थक्षेत्र आपल्याला आमच्या यात्रा कंपनीच्या मार्फत दाखवायचं नियोजन करत आहोत। बघत आहोत आपण सकाळच्या प्रहरी कावेरी, भवानी आणि आमोधा या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून हे सगळे आमचे यात्रेकरू प्रसन्न मनाने या मंदिरामध्ये आणि दर्शनासाठी आलेले आहेत। हा उत्साह, आनंद बघत आहोत आपण। या त्रिवेणी संगमातलं स्नान करून आलेले आमचे सर्व यात्रेकरू आता ह्या संगमेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनाला आपण चाललेलो आहोत। या ठिकाणी समोर श्री नरसिंह भगवानाचे मंदिर आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघत आहोत सुंदर असं भवानी नदीच्या काठावरचं, कावेरी नदीच्या काठावरचं, आमोधा नदीच्या काठावरचं, त्रिवेणी संगमावरचं संगमेश्वर महादेव। अतिशय भव्य दिव्य आगळं वेगळं तामिळनाडू मधील हे तीर्थक्षेत्र आपण बघत आहोत। या ठिकाणी बघत आहोत वेदनायकी भवानी अम्मा पार्वतीचं मंदिर। आणि आता आपण संगमेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये जात आहोत। अतिशय भव्य दिव्य असं मंदिर परिसर, त्याच पद्धतीचं हे भव्य दिव्य मंदिर। आणि ह्या मंदिरामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि समोरच आपण या ठिकाणी बघत आहोत हे त्रिवेणी संगमाचं दर्शन। त्रिवेणी संगमाचं आपण दर्शन करत आहोत। ही या बाजूने आलेली ही कावेरी बघत आहोत आपण।
सुंदर दृश्य, ही खळखळणारी कावेरी आणि आपण दुसऱ्या बाजूला बघत आहोत. हे सगळे आमचे यात्रेकरू त्रिवेणी संगमाचं दर्शन करत आणि मंदिरात या बाजूला आपण बघत आहोत संगम, संगम तीर्थ त्रिवेणी संगम, भवानी, कावेरी आणि आमदा या त्रिवेणी संगमाचा या ठिकाणी आपण दर्शन करत आहोत. हे सुंदर, अतिशय भव्य आणि दिव्य असं असणारे तीर्थक्षेत्र या ठिकाणी बघत आहोत. 3 नद्याचा संगम समोर आहे आणि तो मी तुम्हाला दाखवतोय. या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे, भवानी, कावेरी आणि आमदा. आमदा नदी गुप्त आहे, कावेरी नदी ही बघत आहोत भले मोठं पात्र आणि मंदिराच्या पहिल्या तीरावरून दुसऱ्या बाजूने वाहणारी भवानी नदी असं असणार हे सुंदर तीर्थक्षेत्र. आणि आमचे हे सगळे यात्रेकरू, त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून आता या ठिकाणी दर्शनासाठी संगमेश्वर महादेव आणि 3 नद्याच्या संगमावर आलेले तीर्थक्षेत्र संगमेश्वर महादेव. आता परत आपण मंदिरामध्ये जात आहोत. राधे राधे. आणि आता आपण संगम दर्शन करून त्या ठिकाणी भव्य हा दीपस्तंभ आणि समोर असणारा सोनेरी दीपस्तंभाचं दर्शन करून आपण आता मंदिरामध्ये संगमेश्वर महादेवाच्या मुख्य मंदिरामध्ये आपण दर्शनासाठी जात आहोत. आताच आपलं मंदिरातलं दर्शन झालेलं आहे. मंदिरात फोटोसाठी अलाउड नसल्यामुळं आपलं दाखवू शकत नाहीये. समोरचं मंदिर बघत आहोत आपण. हे कार्तिक स्वामीचं मंदिर आहे. त्या बाजूचं मंदिर आहे हे संगमेश्वर महादेव आणि हे मंदिर समोर आपण बघत आहोत हे कार्तिक स्वामीचं मंदिर. समोर मोराचं वाहन आणि आतमध्ये असणारे हे कार्तिक स्वामीचं मंदिर. हे भव्य संगमेश्वराचं दर्शन झाल्यानंतर आपण आता या मंदिरासमोर आलेलो आहोत. पार्वती माता वेदनायकी भवानी म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी पार्वती मातेला